देवरी पंचायत समिति अंतर्गत महात्मा गांधी रोजगार गारंटी योजना यानी MREGS के तहत हुए निर्माण कार्यों में करोड़ों रुपये के भ्रष्टाचार का गंभीर आरोप सामने आया है। यह आरोप देवरी के सामाजिक कार्यकर्ता और एडवोकेट भूषण मुस्करे ने लगाया था। इस मामले को लेकर एडवोकेट भूषण मुस्करे ने जिलाधिकारी और जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी को पत्र लिखकर घटिया और संदिग्ध कार्यों की जांच की मांग की थी। शिकायत की गंभीरता को देखते हुए जिलाधिकारी प्रजित नायर ने स्वयं जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी M. मुरुगनाथम को जांच समिति गठित करने के निर्देश दिए। इसके बाद जिला परिषद बांधकाम विभाग के कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसांडे और 2 अन्य अधिकारी देवरी तालुका के मुल्ला और वड़ेगांव ग्राम पंचायत में हुए कार्यों की जांच के लिए पहुंचे। लेकिन हकीकत यह रही कि जांच समिति ने मुल्ला गांव में सिर्फ एक ही कार्य का निरीक्षण किया, जबकि वड़ेगांव ग्राम पंचायत के कार्यों की बिना जांच किए ही मीटिंग का हवाला देकर वापस लौट गई। इससे पूरी जांच प्रक्रिया पर सवाल खड़े हो गए हैं। सबसे चौंकाने वाली बात यह रही कि जिला परिषद द्वारा नियुक्त जांच समिति सरकारी वाहन के बजाय निजी वाहन से मौके पर पहुंची। अब सवाल यह उठ रहा है कि यदि निजी वाहन का उपयोग किया गया तो यात्रा भत्ता किस वाहन के नाम पर निकाला जाएगा। शिकायतकर्ताओं का आरोप है कि मुल्ला ग्राम पंचायत में 12 किलोमीटर खड़ीकरण, सड़क और 8 पाइप पुलों के निर्माण के लिए लगभग 3 करोड़ रुपए का बिल निकाला गया, जबकि वास्तविकता में सिर्फ 4 किलोमीटर सड़क खड़ीकरण और 4 पाइप पुल ही बनाए गए हैं। इस मामले में एक और बेहद गंभीर खुलासा हुआ है। देवरी पंचायत समिति के निर्माण विभाग के शाखा अभियंता धवल सोमलवार उस अवधि में 4 महीने की छुट्टी पर थे। फिर भी उन्हीं दिनों उनकी फर्जी हस्ताक्षर कर करोड़ों के बिल पास कराए गए। जांच के दौरान जब मीडिया ने अधिकारियों से सवाल पूछे तो जांच समिति ने साफ शब्दों में कहा कि आप वीडियो या फोटो नहीं ले सकते और न ही हम कोई जानकारी दे सकते हैं। हालांकि शाखा अभियंता धवल सोमलवार ने जांच समिति को स्पष्ट रूप से बताया कि वे उस समय 4 महीने की छुट्टी पर थे और उनके फर्जी हस्ताक्षर कर भुगतान निकाला गया है। मुल्ला आणि वडेगाव या ग्रामपंचायतीमध्ये जी काही MREGची कामं झाली आहे त्याच्यावर तुमचे काही स्वाक्षरी दिसत आहेत, त्यावेळेला तुम्ही कुठल्या लिव्हर होते आणि काय नेमकं प्रकरण आहे? ते स्वाक्षरी जे मारण्यात आलेले आहे ती ॲक्च्युली मी स्वाक्षरी मारलेली नाही आणि ती मी कोणतेही कामं या एरियात चेक म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये चेक केलेले नाही आहे। ती स्वाक्षरी असेल माझी तर ती डुप्लिकेट स्वाक्षरी आहे आणि त्या पिरियडमध्ये मी सध्या म्हणजे मेडिकल लिव्हर होतो। प्रत्यक्षात जी काही कामं होतात त्याच्यामध्ये स्वाक्षरी कुणाची असायला पाहिजे या संबंधात? म्हणजे ते कामामध्ये असं असतं की काम जसं म्हणजे तांत्रिक अधिकाऱ्यांनी जसं कोणत्या कामाची MB केली तर त्याची तपासणी म्हणजे जे रेग्युलर अभियंता आहे त्यांच्यामार्फत तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानुसार मग काम चेक करून त्याच्यावर म्हणजे आम्ही स्वाक्षरी मारतो कोणत्याही कामाची असो। पण इथे असं झालेलं आहे की काम न चेक करता माझी डुप्लिकेट साईन मारण्यात आलेली आहे। मुल्लामध्ये चौकशी समिती आलेली होती या ठिकाणी आणि तुम्ही देखील आले होते। तुम्हाला स्वतः देखील माहीत झालं की माझ्या बोगस सिग्नेचर झाल्या, तर या संदर्भात आता तुम्ही स्वतःसाठी काय पाऊल उचलणार आहात? स्वतःसाठी पाऊल म्हणजे मी पूर्ण म्हणजे रेकॉर्डची छाननी करून त्याच्याबद्दल म्हणजे BDO साहेबाला म्हणजे अहवाल देऊन टाकेन की ही म्हणजे स्वाक्षरी माझी नसून डुप्लिकेट साईन मारून माझे पेमेंट काढण्यात आलेले आहे। मी 1/8/2025ला माननीय जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांना MREGS अंतर्गत देवरी पंचायत समितीमध्ये असलेल्या एकूण 55 ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने माननीय मुख्याधिकारी साहेब जिल्हा परिषद यांनी एक चौकशी समिती गठीत केली। त्या चौकशी समितीचा आज वडेगाव ग्रामपंचायत व मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत चौकशीचा पत्र मला प्राप्त झाला होता व त्या अनुषंगाने मी आज इथे मुल्ला ग्रामपंचायतला उपस्थित होतो। फक्त चौकशी समिती आज फक्त मुल्लाला चाली, वडेगावला आली नाही, अर्धवट कामं चौकशी करता चाली गेली। चौकशी समितीला कुठे मीटिंगमध्ये जायचं असल्याचं कारण सांगून त्यांनी फक्त मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत खडी करण्याचा एका रस्त्याची चौकशी मौक्यावर येऊन व दस्तऐवजांची चौकशी ग्रामपंचायत इथे केली आणि त्या कारणाने त्यांनी आज चौकशी अर्धवट केली असं त्यांनी मला सांगितलं। मुल्ला आणि वडेगाव ह्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही पंचायत समिती अंतर्गत कामं झाले आहेत त्याच्यामध्ये एका तांत्रिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी सुट्टीवर देखील असल्याचं निदर्शनात आलं। त्या कार्यकाळामध्ये काय नेमका विषय आहे? मी वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सोशल मीडिया आणि काय म्हणतात समाचारपत्रांच्या माध्यमातून व स्वतःच्या पत्राच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हे कळवलं होतं की जे SD सोमलवार जे सेक्शन इंजिनियर पंचायत समिती आहेत त्या काळाला ते मेडिकल लिव्हर होते आणि खूप साऱ्या ज्या इस्टिमेट करण्यात आले पंचायत समिती अंतर्गत
अनेक ग्रामपंचायतमध्ये त्या सगळ्या एस्टिमेट्सवर जी तांत्रिक मान्यता असते त्यावर त्यांची मूळ सहीच नाही, तर त्यांच्या नावाचा वापर करून त्यावर खोटी सही करण्यात आली, याची जाणीव मी आधीच अधिकाऱ्यांना करून दिलेली होती. इनिशियलमध्ये पण काहीतरी शब्दांचा बदल करण्यात आला. आणि जेव्हा की त्यांचं नाव DS सोमलवार आहे, परंतु जे एस्टिमेटमध्ये तांत्रिक मान्यता आहे जर ती आपण बघितली तर त्यामध्ये त्यांचं नाव SD करण्यात आलेलं आहे. जवळपास किती कोटीचा भ्रष्टाचार झाला या 2 ग्रामपंचायतीमध्ये? जवळजवळ मी ज्या रस्त्यावर उभा आहे या रस्त्याची टोटल जी कॉस्ट इस्टिमेटप्रमाणे 2.25 कोटी रुपयाची सांगण्यात आलेली आहे. तर जवळजवळ 2 कोटीच्या जवळपास भ्रष्टाचार तर फक्त ह्या एका रस्त्यामध्येच म्हणजे प्रथमदर्शनी दिसून येतो. नेमका ह्या रस्त्याची एकूण लांबी जी आहे ती 4 किलोमीटर आहे, परंतु या एका 4 किलोमीटरच्या रस्त्यावर जवळजवळ 12 इस्टिमेट तयार करून 12 किलोमीटरचं खडीकरण व 12 पाईप पुल्या तयार केल्याचं सांगण्यात आलेलं होता. परंतु प्रत्यक्षात जर बघितला तर ह्या एकूण रस्त्यावर फक्त 4 किलोमीटरचा खडीकरण, तेही जे नॉर्म्सप्रमाणे तयार झालेलं नाही आहे, आणि फक्त 8 पाईप पुल्या तयार करण्यात आलेले आहेत, ते पण इस्टिमेटपेक्षा कमी दर्जाचं आहे. किती पाईप त्या ठिकाणी टाकायला पाहिजे होतं पुलामध्ये? इस्टिमेटप्रमाणे जवळजवळ एका इस्टिमेटची कॉस्ट 19 लाख ते 23 लाखच्या दरम्यान दाखवण्यात आलेली आहे. तर त्याप्रमाणे या पाईप पुलिया जो आहे तो तयार करताना जवळजवळ 9 पाईपचा वापर व 1.5 मीटरच्या जे प्रोटेक्शन वाल आहे त्याचा वापर करायला पाहिजे होता. परंतु आपण जर प्रत्यक्षात बघितला तर फक्त 600 mmच्या 3 पाईप आणि जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचं त्याला प्रोटेक्शन वाल करण्यात आलं आहे, ते सुद्धा त्या क्वालिटीप्रमाणे आणि नॉर्म्सप्रमाणे नाही आहे. येणार आहे काय तुम्हाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे? आज जी अर्धवट चौकशी झाली त्या संदर्भात अजून पुढच्या वेळेस कधी चौकशी होईल याची माहिती ते मला पत्राद्वारे देणार अशी त्यांनी मला माहिती दिली आहे. इस पूरे मामले ने देवरी पंचायत समिति के निर्माण विभाग की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं. शाखा अभियंता की गैर मौजूदगी में फर्जी हस्ताक्षर, अधूरी जांच और करोड़ों रुपये के बिल. यदि निष्पक्ष जांच हुई तो कई बड़े अधिकारियों के नाम सामने आ सकते हैं. अब देखना यह होगा कि जिला परिषद प्रशासन इस मामले में वास्तविक जांच कर दोषियों पर कड़ी कार्रवाई करता है या नहीं, और तत्कालीन गट विकास अधिकारी और मौजूदा सभापति पर क्या कार्रवाई होती है.